गव्हाच्या पिठापासून आपण मोदक बनवणार आहोत. मी त्याच्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. त्याच वाटीने अर्धा वाटी मी रवा घेतला. थोडं त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि 2 चम्मच मी तूप गरम करून टाकलं. त्याच्यामध्ये तूप टाकल्यावर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यावर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मस्त घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता आपण बेटर तयार करूया. मी 2 चम्मच तूप टाकलं. तूप गरम झाल्यावर 1 चम्मच खसखस टाकली. थोडा गूळ टाकला. गूळ सगळा विरघळल्याच्या नंतर एक नारळ किसून टाकलं होतं ओलं, ते त्याच्यामध्ये टाकलं. थोडी इलायची पावडर टाकली. थोडे बदाम काजू टाकले. मिक्स करून घेतले व्यवस्थित आणि छोटीशी चपाती लाटून घेतली. गणपती बाप्पासाठी भोग बनवला आहे आणि व्यवस्थित आपले मोदक बनवून घेतलेत. बनवून झाल्याच्यानंतर मी कढईमध्ये तेल टाकलं. तेल गरम झाल्याच्यानंतर आपले मोदक तळून घेतले आणि स्लो गॅसवरच तळले. बघू शकता आपले मोदक रेडी आहे. चला आता आम्ही